प्रक्रियेला विलास सुरुवात झाली आणि निवडणुकीची त्याची मतमोजणी ती होते। मात्र उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर आणि खेड तालुक्यातील अनेक लढती या लक्षवेधी असल्या होणार आहेत आणि या ठिकाणी आजी माजी आमदारांचे जे नातेवाईक आहेत ते थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे या लढतीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुका होत्या। निवडणुकांची मतमोजणी पार पडत आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींची आज मतमोजणी पार पडत आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याची मतमोजणी ही अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडत आहे। उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते, तर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली होती। तर त्या विरोधामध्ये शिंदे शिवसेनेने आणि काही ठिकाणी भाजपने कडवे आव्हान उभे केले होते। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर जिल्ह्यात दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वत्र एकत्र आले असले तरी आंबेगाव तालुक्यात मात्र या दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लढत झालेली पाहायला मिळाली। जिल्ह्यात कुठे नव्हे ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी चिन्हावरती आपले उमेदवार उभे केलेले पाहायला मिळाले। त्यामुळे या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत झालेली पाहायला मिळाली। आंबेगाव तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला शिंदे शिवसेनेची आणि ठाकरे शिवसेनेची साथ मिळाली होती, तर या आघाडीच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केलेले पाहायला मिळाले। शिरूर तालुक्याचा जर विचार केला तर शिरूर तालुक्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले होते, तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप यांनी कडवे आव्हान उभे केलेले पाहायला मिळाले। खेड तालुक्याचा जर विचार केला तर खेड तालुक्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते, तर त्या विरोधामध्ये ठाकरे शिवसेनेने सर्वच ठिकाणी आपले उमेदवार दिले होते, तर शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात खेड तालुक्यामध्ये युती झालेली पाहायला मिळाली। उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका असेल, शिरूर तालुका असेल, खेड तालुका असेल, या तीनही तालुक्यांमध्ये राजकारण्यांचे घरचे आमदारांच्या विद्यमान आमदारांनी माजी आमदारांच्या घरातील नातेवाईक हे या निवडणूक रिंगणामध्ये प्रत्यक्ष उभे होते। त्यामुळे या सर्वच निवडणुकांचा जो निकाल आहे हा आता काही वेळात